मोदी सरकारचं बांगलादेशला कोट्यावधींचं दान, एकीकडे हिंदूवर हल्ले आणि दुसरीकडे मदतीचा हात. काय आहे नेमकं सत्य? आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याने सध्या संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण केली आहे. सोशल मीडियावर एक चर्चा सुरू आहे. भारत आपल्या शेजारील देश बांगलादेशला कोट्यावधी रुपयांची मदत का करत आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा तिथल्या हिंदू अल्पसंख्याकांवर भीषण हल्ले होत असल्याचा बातम्या समोर येत आहेत. आपल्या मनात प्रश्न येतो की ज्या देशात आपल्या धर्माच्या लोकांचे रक्ते सांडले जात आहे, तिथल्या सरकारला आपण आर्थिक रसद का पुरवत आहोत? हा भारताचा मोठेपणा आहे की आपली ही एक मोठी चूक? आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण यामागचं नेमकं सत्य, आकडेवारी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे समीकरण काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सर्वात आधी आपण त्या कोट्यावधींच्या दानाबद्दल बोलूया, ज्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. नुकताच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात बांगलादेशासाठी 60 कोटी रुपयांची मदतीची तरतूद करण्यात आली आहे. अनेकांना वाटेल की ही रक्कम खूप मोठी आहे, पण इथे एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात बांगलादेशसाठी 120 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. म्हणजेच मोदी सरकारने बांगलादेशाला दिली जाणारी मदत यंदा चक्क निम्मी झाली आहे. एवढेच नाही तर गेल्या वर्षी दिलेल्या 120 कोटींपैकी बांगलादेशने केवळ 34 कोटी रुपये वापरले आहेत. ही आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येते की भारत आणि बांगलादेशमधील संबंधामध्ये कमालीचीच तणाव निर्माण झाला आहे. मग प्रश्न हा उरतो, ही 60 कोटींची मदत तरी कशासाठी आणि त्या बदल्यात आपल्याला काय मिळणार आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला 5 ऑगस्ट 2024च्या त्या घटनेकडे जावे लागेल ज्याने बांगलादेशचा इतिहास बदलून टाकला. शेख हसीना यांचे सरकार कोसळले आणि त्या भारतात आश्रयाला आल्या. त्यानंतर तिथे मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. सत्ता पालट झाला खरा, पण त्यासोबतच बांगलादेशात हिंदू विरोधी हिंसाचाराचे सूत्र सुरू झाले. अधिकृत आकडेवारीनुसार ऑगस्ट 2024 पासून आतापर्यंत शेकडो हिंदूंची घरे जाळण्यात आली, मंदिराची विटंबना झाली आणि अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले. भारताने वारंवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून या हल्ल्याचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बांगलादेशच्या प्रमुखाशी बोलून हिंदूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आता मूळ मुद्द्याकडे येऊया. हिंदूवर हल्ले होत असताना ही मदत का, हे समजून घेण्यासाठी आपल्याला भावना बाजूला ठेवून जिओपॉलिटिक्स म्हणजेच भूराजकारण समजून घ्यावे लागेल. भारत बांगलादेशला जे पैसे देतो ते केवळ दान नसतं, लाईन ऑफ क्रेडिट किंवा ग्रॅटिन एड्स म्हणतात. भारताने बांगलादेशात अनेक मोठे प्रकल्प सुरू केले आहेत. यात रेल्वे मार्ग, वीज प्रकल्प आणि कनेक्टिव्हिटीचे रस्ते समाविष्ट आहे. उदाहरणार्थ मैत्री पाईपलाईन किंवा अखोरा आगरतळा रेल्वे लिंक. हे प्रकल्प केवळ बांगलादेशच्या फायद्याचे नाही, तर भारताच्या ईशान्य राज्यात सुरक्षेसाठी आणि व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जर भारताने ही मदत पूर्णपणे बंद केली तर बांगलादेशात चीन आणि पाकिस्तानचा प्रभाव वाढेल. चीन आधीच बांगलादेशला आपल्या कर्जबाजारी जाळ्यात ओढण्यासाठी टपून बसला आहे. जर बांगलादेश पूर्णपणे चीनच्या बाजूने गेला तर भारताच्या सीमांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही 60 कोटी तरतूद म्हणजे मैत्री नसून आपल्या देशाची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी चाललेली
एक कूटनीती आहे. दुसरीकडे बांगलादेशमधील हिंदूंची परिस्थिती खरंच चिंतादायक आहे. तिथल्या बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलने दिलेल्या अहवालानुसार हिंसाचाराच्या हजारो घटना नोंदवल्या आहेत. भारताने या मुद्द्यावर बांगलादेशवर मोठा दबाव निर्माण केला आहे. म्हणूनच भारताने बांगलादेशच्या नागरिकांसाठी हिंसा प्रक्रिया कडक केली आहे. अनेक सरकारी प्रकल्पाची गती मंदावली आहे. अर्थसंकल्पात मदत कमी करणे हा सुद्धा बांगलादेशच्या नव्या सरकारला दिलेला एक कडक इशाराच आहे. भारताने स्पष्ट केले आहे की जोपर्यंत तिथल्या अल्पसंख्यांना सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत द्विपक्षीय संबंध पूर्वीसारखे सामान्य होऊ शकत नाही. अनेकांचे म्हणणे आहे की भारताने बांगलादेशशी सर्व संबंध तोडून टाकावे, पण आंतरराष्ट्रीय राजकारणात हे इतके सोपे नसते. बांगलादेश भारताचा 3 बाजूंनी शेजारी आहे. तिथल्या अस्थिरता थेट भारताच्या पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयावर परिणाम करते. जर तिथे अराजकता माजली तर निर्वासितीचा मोठा लोंढा भारतात येऊ शकतो, ज्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि सामाजिक ताण वाढू शकतो. त्यामुळे मोदी सरकार एकीकडे कडक शब्दात बांगलादेशला सुनावत आहे, तर दुसरीकडे आपले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किमान आर्थिक तरतूद करत आहेत. सध्याची परिस्थिती भारत बांगलादेशच्या बाबतीत वेट अँड वॉच या भूमिकेत आहे. बांगलादेशात लवकरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत भारत तिथल्या प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहे. हिंदूच्या रक्षणासाठी भारताने जागतिक स्तरावर आवाज उठवला आहे आणि अमेरिकासारख्या देशांनाही यात लक्ष घालण्यास भाग पाडले आहे. ही लढाई केवळ पैशाची नाही तर अस्तित्वाची आणि न्यायाची आहे. शेवटी प्रश्न असा उरतो की बांगलादेशचे नवे सरकार भारताने दिलेला हा संदेश समजून घेणार का, की तेही पाकिस्तान आणि चीनच्या मार्गावर चालून स्वतःचेच नुकसान करून घेणार. भारतासाठी आपले हिंदू बांधव आणि देशाची सुरक्षा या दोन्ही गोष्टी सर्वोच्च आहे. 60 कोटींची ही छोटीशी तरतूद कदाचित मोठ्या वादांचा विषय वाटू शकतो, पण त्यामागे भारताचा एक मोठा धोरणात्मक प्लॅन आहे. आपल्याला गरज आहे वस्तुस्थिती समजून घेण्याची आणि अफवांना बळी न पडण्याची. आजचा हा विशेष रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटले? भारताने बांगलादेशला मिळणारी ही मदत पूर्णपणे बंद करायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.